पहिलाच बॉल जबरदस्त केतन. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान, परंतु बॅट मधून काय जबरदस्त या वेळेला विचार पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट शॉट, काय कॉन्फिडेंटली होता. ज्या वेळेला मात्र त्याला या वेळेला घाम फुटतो आणि अशा वेळेला आपण पाहतात पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न एकदा अर्जित केली जाईल. दुरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रायनल इथून पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. काय टेक्निक यूज केली गेले. पहिला बॉल त्याने पाहिला. यावेळेला ऑन साइडला पायावरचा चेंडू, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी सोहेल मात्र पुढे सरसावला. फिकी करेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला अश्विन मांगेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6. इथून केतनचा स्ट्रोक जबरदस्त टक्कन आवाज आला. अर्थात स्वीट टायमिंग, गोड आवाजात आलेला हा गोड षटकार केतनच्या बॅट मधून. क्लास, क्वालिटी. शुभम पाध्ये पुरस्कृत. यावेळेला खोलवर चेंडू होता. वाईट यॉर्कर होता. रोहन साळुंकेला मात्र लॉंग चेस करावा लागेल. मात्र लॉंग ऑफ वरून तो मिड ऑफला गेला, परंतु चेंडू काही मिळाला नाही. जणू काही चेंडूवर 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पार. षटकारानंतर आलेला हा खणखणीत सनसणी दर्जेदार सिक्सर सुप्रीमो चौकार. गुड शॉट. अगदी प्रवेशद्वाराजवळ. यावेळेला ऑन साइडला सुरेख पद्धतीने पायावरचा चेंडू होता. गॅप मध्ये खेळला. into the gap, no chance for this fielder and get it one bounce over the rope. चौकार. एसपी बॉईज संघाची धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 45. केतन काय फलंदाजी करताना पाहायला मिळतो. या संध्याकाळच्या वेळ होतात. इथून ऑन साइडला केतनच्या बॅट मधून कणखर. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट. 6 धावा. खेळाडू आपण पाहू शकाल. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू. वैभवचा पहिलाच बॉल. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका केतनच्या बॅट मधून. सुस्वागतम. चौकार. गुड शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. चौकार. यावेळेला जबरदस्त प्रहार केला गेला. टक्कन आवाज आला. अर्थात स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. 6 धावा. ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तेजसजी पाटील त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. यस, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर 14 धावांची गरज. चांगलं रिप्रेझेंट केलं. पुन्हा बॉलिंग मार्क तयार. भावेश पहिला चेंडू तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा येस आउटसाइड गुंगारा दिला या ठिकाणी. एकची रक्षक आला या ठिकाणी. तर मिळेल 1 धाव. बघूया या ठिकाणी 14 धावांची गरज आहे. टार्गेट मोठं नाही. तुम्ही ते खुला गट आहे. आणि हा विनिंग स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. दमदार टायमिंग केलं अशा प्रकारे या ठिकाणी. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच द्यायचं की नाही. 1 रन बाकी आहे ना रे तुरे. किती आले धावा. चला या ठिकाणी हा सामना झाला फिनिश. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. अर्थात मॅन ऑफ द कशाला राखून ठेवा आता. काय याचं कोणाला द्यायचं. कमी स्कोर मध्ये काय मॅन ऑफ द मॅच देतात. मॅचच्या दिशेने रोहन गावड पहिला चेंडू घेऊन. यावेळेला केतनचा वडोनवगरचा ब्रँड पहिल्या चेंडू पासून. अंपायर नशीब तो आमदार नाही. मोदी साहेबांनी 75% विकला. तो सगळा विकला असता. निश्चित स्वरूपात दशरथजी पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतायत. याच विभाग जरा दिसू द्या जरा.
फुल टॉस बॉल सोडणार नाहीये, सरळ चेंडूला फेकून दिले राजेश मात्रे. बंटी दादा स्टँडच्या दिशेने. खिडके कशाला गवती पाटल्या चाटत बसलाय बघा. हा फक्त 5,000चा माणूस. तिच्यापेक्षा तिला 1.5 लाख मोजा, याला फक्त 5,000 आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या शंकर धोत्रे गोटे अंपायर साठी. पण अर्थातच भिवंडी 11 शुभम पाध्ये यावेळेला मात्र तिसरा लगातार षटकार यावेळेला पाहायला मिळाला. पाटील साहेब माजी नगरसेवक आपण पाहतायत. त्याचप्रमाणे काशीनाथ पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि रंजनजी पाटील नगरसेवक यांच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम एकदा दमदार सलामी धुंद फुंद सुरमा देणे म्हणे. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी सदानंद पाटील बघूया. आणि गोटे अंपायर याची पहिली ओटी भरावं, कारण याचा पैसा जीव आहे ना पैशामध्ये अटकलेला आहे. त्याच्या अजून तुम्हाला त्यांच्या माध्यमातून सातत्याने केतन मात्र थांबणार नाहीये. थांबला तो संपला, हुकला तो संपला. आणि इथे मात्र आपण पाहतायत आगा मोटर्स अभिनेश किनी साहेबांचं षटकाराने सुस्वागतम स्वागत. विरार यांच्याकडून 100 रुपयात बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या, 100 रुपये कमवा. ऑन साईडला केतनचा हा फटका पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 50. यस अर्धशतक. जबरदस्त बॅटिंग अफलातून प्रदर्शन. पुन्हा बॉलिंग मार्क होत आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. चला पहिला गोलंदाज षटक क्रमांक 1 प्रगती पदावर दीपेश लोखंडे. आणि हा चेंडू पहिला चेंडूवर यस पुन्हा एकदा केलेला आक्रमण बघ. या ठिकाणी चेंडू जाईल लॉंग ऑफला. आणि हा पहिला दमदार स्ट्रोक. आणि सध्या तरी सामन्यावर संपूर्ण वर्चस्व आहे. हुकमत आहे तुकारामजी. हुकमत पूर्णपणे हुकमत आहे. पण दुसऱ्या बाजूला केतन आहे. केतनच्या बॅट मधनं सिक्सर षटकार. मॅच नाही संपलाय, मॅच संपला नाहीये. केतन आहे मैदानावरती आणि केतन जोपर्यंत आहे एसपी बॉईज प्रयत्न करणार आणि मॅचलाही मजा येणार. नक्कीच केतन म्हणजे अवघड जागेत हा चेंडू असणार आहे. नक्कीच त्यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. मात्र लंगोनचा क्षेत्ररक्षक समीर कासारे पुढे सरसावेल. इथून मात्र केतन धावतोय आणि ती चुकी केली गेली. कदाचित भरत पाटील तेच सांगतोय, तुम्ही डिरेक्ट मात्र यावेळेला चेंडू दिला असतास तर कदाचित धाव बाद होण्याची दाट शक्यता होती. 23 धावा. आता इथून 6 बॉल 17 धावेची गरज. आज इतिहास रचला जाईल का? या 6 बॉल 17 होतील का? खुला गट आणि एका साईडला ग्रामीण भागातील वसई विरार गट मधून